विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे. तुम्ही पाहत आहात स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील बुद्धिमत्ता या विषयातील स्वाध्याय 8.1 आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप व 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं आहे तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न. आजची आपली जे तासिका आहे ते नवनीत प्रकाशनाच्या इयत्ता 4थी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील घटक आहे तर्कसंगती व अनुमान, स्वाध्याय 8.1. तर चला, त्यामध्ये वय हा घटक आपण तर्कसंगती व अनुमानामध्ये वय घटक अभ्यासत आहोत. त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा. पहिला प्रश्न आहे, शौनकची बहीण नमिता त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. शौनकपेक्षा त्याची बहीण नमिता ही काय आहे, 3 वर्षांनी मोठी आहे. त्याची आई नमिताच्या वयाच्या चौपट वयाची आहे. आईचे वय 36 वर्ष असल्यास शौनकचे आजचे वय किती पहा. शौनक या ठिकाणी आपल्याला काय दिले, त्याच्या आईचे वय 36 वर्ष असल्यास मग या ठिकाणी काय, आईचे वय आजचे वय, आईचे आजचे वय किती आहे, 36 वर्ष. त्यानंतर शौनकची बहीण नमिता त्याच्या वया म्हणजे शौनकच्या वयापेक्षा कशी आहे ती, 3 वर्षांनी मोठी आहे. आणि त्याची आई नमिताच्या वयाच्या चौपट वयाची आहे. म्हणजे आईचे जे वय आहे चे वय बरोबर नमिताचे वय गुणिले 4 म्हणजे चौपट मोठी आहे म्हणजे नमिताच्या वयापेक्षा चौपट मोठी आहे म्हणजे नमिताचे वय गुणिले 4. मग इथं काय होईल, आता नमिताचे वय जर आपण वय बरोबर x घेतलं तर हे x गुणिले 4 बरोबर हे आईचं वय किती आहे, 36. मग x बरोबर 36 भागिले 4, 4 9 36, हे x बरोबर 9. मग आपल्याला कुणाचं वय विचारले, शौनकचे वय विचारले. वय कुणाचं विचारले, शौनकचं. मग शौनक हा नमितापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हणजे शौनकची बहीण नमितापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. शौनकची बहीण नमिता ही त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. मग आता हे नमिताचे वय मिळालं, नमिताचे वय बरोबर 9 वर्ष. शौनकचं वय बरोबर दोघांमध्ये 3 वर्षाचा फरक आहे, 9 मधून 3 गेले 6 वर्ष. शौनकचं वय किती असेल तर 6 वर्ष असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 2 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 2. पवन आणि धवल यांच्या वयात 6 वर्षाचे अंतर आहे. आणखी 18 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल. आता बघा, पवन आणि धवल वयात फरक कितीचा आहे, 6 वर्षाचा. कधी, आज. मग आता समजा आपण हे पवन x धरला, धवल x + 6 धरला. आता 18 वर्षानंतर
फरक सारखाच असेल की हो, आपण ही एक्स बी धरायची गरज नाही. आज जेवढं दोघांच्या वयामध्ये जर फरक 6 वर्ष असेल तर 18 वर्षानंतर सुद्धा काय, धवल पवनसुद्धा 18 वर्षानंतर म्हणजे 18 वर्ष पुढं त्याची वयामध्ये वाढ होईल आणि धवलच्या सुद्धा होईल. आजच्या वयामध्ये फरक 6 वर्षच असेल. किती? 6 वर्षच असेल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3. प्रशांतचे आजचे वय आईच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 4ने जास्त असून बाबांच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4ने कमी आहे. जर बाबांचे वय आजचे वय 44 वर्ष असेल तर आईचे वय किती? पहा. आता या ठिकाणी काय म्हणते, बाबाचे आजचे वय 44 वर्ष. बाबाचे आजचे वय बरोबर 44 वर्ष. आता हे प्रशांतचं वय काय म्हणते, प्रशांतचे वय बरोबर आजचे वय आईच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 4ने जास्त आहे. बाबाच्या आजच्या वयापेक्षा म्हणजे आईचं सुद्धा आजचं वय म्हणते आणि बाबाचं सुद्धा आजच्या वयापेक्षा 1/2 पटीपेक्षा 4ने जास्त आहे. मग बाबाचे वय 1/2 म्हणजे भागिले 2 कमी आहे वजा 4 बरोबर आईचे वय किती आहे? 1/3 भागिले 3 अधिक 4. मग आता बाबाचं वय किती आहे? 44 भागिले 2 वजा 4 बरोबर आईचे वय भागिले 3 अधिक 4. मग आता 44ला 2 न भागले तर 22. 22 वजा 44 सॉरी 22 वजा 4 बरोबर आईचे वय भागिले 3 अधिक 4. आता 22 मधून 4 गेले किती राहिले हो? 18 राहिले. 22 मधून 4 गेले किती राहिले? 18 राहिले. हे अधिक 4 आहे, इकडे येऊन वजा 4 झालं. पुढं काय राहिलं? आईचे वय भागिले 3 भागिले 3. 18 मधून 4 गेले किती राहिले? 14. हे 3 भागिले होतं, इकडे येऊन गुणिले झालं. मग आता आईचे वय 14 त्रिकम 42 वर्ष. आईचे वय किती? हे 14 त्रिकम 42 वर्ष. आईचे वय किती असेल? 42 वर्ष असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. शलाकाचे आजचे वय तिच्या वडिलाच्या वयाच्या 1/3 पट आहे. आजचे जे वय आहे ते वडिलाच्या वयाच्या 1/3 पट आहे. वडिलाचं जेवढं वय आहे त्याच्या भागिले 3 केलं की शलाकाचे वय निघतं. शलाकाच्या वडिलाचे वय 6 वर्षानंतर 45 वर्ष होईल. तर त्यावेळी शलाकाचे वय किती असेल? पहा. 6 वर्षाच्या नंतर शलाकाच्या वडिलाचं वय 45 वर्ष होईल. पहा, 6 वर्षानंतर शलाकाच्या वडिलाचे वय बरोबर 45 वर्ष. मग आपल्याला काय म्हणते, त्यांचे आजचे वय वडिलाचे आजचे वय बरोबर 6 वर्षानंतरचं आहे. मग 45 वजा 6 म्हणजे 39 वर्ष. आजचे वय किती आले? 39 वर्ष. मग हे शलाकाचे आजचे वय वडिलाच्या वयाच्या 1/3 पट आहे. शलाकाचं जे वय आहे ते वडिलाच्या 1/3. मग
शलाकाचे वय, आजचे वय बरोबर हे वडिलाच्या वयाच्या 1/3 म्हणजे 39 गुणिले 1/3 बरोबर आहे. 3 एक 3, 3 एक 3 त्रिक 9, 13 वर्षे हे काय आहे, आजचे वय आहे. पुढं काय म्हणतं, 6 वर्षानंतर 45 वर्ष होईल तर त्यावेळी शलाकाचे वय किती. 6 वर्षानंतर शलाकाचे वय बरोबर आज किती आहे 13, 13 अधिक 6 बरोबर 19 वर्ष. 13 अधिक 6 किती 19 वर्ष. आलं, कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 7 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी समीर आणि कविता यांचे एकूण वय 30 वर्ष होते, तर 7 वर्षानंतर त्यांचे वय किती पहा. हे 7 वर्षापूर्वी चे दोघांचे वय किती 30 वर्ष. आजचे दोघांचे वय म्हणजे 7 वर्षापूर्वी एवढं आहे. मग समीर बी 7 वर्ष, समीर 7 वर्ष वाढला, कविता 7 वर्ष, म्हणजे हे 7 वर्षापाशी 7 वर्षाच्या पूर्वी 30 वर्ष होतं. मग समीरचे 7 वर्ष वाढले, कविताचे 7 वर्ष वाढले, म्हणजे 30 मध्ये 14 वाढले, म्हणजे 44 वर्ष झालं दोघांचं आजचं वय. 7 वर्षानंतर त्यांची एकूण वय, 7 वर्षानंतर 44 अधिक 14 बरोबर 58 वर्ष, बरोबर 58 वर्ष. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल तर 58 वर्ष असेल. पर्यायात आहे का, आहे पर्याय क्रमांक 3. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी, अमोलचे वय अनिलच्या वयाच्या 1/3 पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 28 वर्षे असल्यास अनिलचे वय किती. पण अमोलचं जे वय आहे ते अनिलच्या वयाच्या 1/3 पट आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे, हे अनिलचे वय आपण काय करू x धरू. त्याच्यानंतर अनिलच्या वयाच्या 1/3 पट आहे अमोलचं वय, अमोलचे वय. आता ह्याच्या 1/3 पट आहे म्हणजे x/3 बरोबर आहे. पुढं काय म्हणते, दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे या दोघांचे जे वय आहे हे x अधिक 1/3 बरोबर 28 वर्ष, बरोबर 28. हे एकचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. यांचा छेद समान करा, 3 होतो, तिरकस गुणाकार करा, 3 गुणिले x 3x अधिक x बरोबर 28. आता हे इथं घेऊ, हे काय होईल 3x अधिक x 4x, 4x/3 बरोबर 28. मग हे काय होतं, आता हे 3 तिकडे जातं, 4x बरोबर 28 गुणिले 3 आणि x बरोबर 28 गुणिले 3 हे 4 गुणिले होतं, इकडे येऊन भागिले होईल, 4 एक 4, 4 7 28, x बरोबर 7 गुणिले 3 7 त्रिक 21. आपल्याला कुणाचं वय विचारले, अनिलचं. मग x कोणासाठी धरले आपण, अनिलसाठी. मग अनिल बरोबर 21 वर्ष. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 4. आलं. चल, ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पुढचा प्रश्न काय, आई व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 52 वर्षे आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयातील फरक 22 वर्ष होता, तर मुलाचे त्यावेळचे वय काय असेल पहा. आई व मुलगा यांचे आजचे वयाची बेरीज म्हणजे आजचे वय बरोबर 52 वर्ष.
आई आणि मुलाचं आजचं वय किती आहे? 52 वर्ष आहे. बरोबर आहे. मग 7 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी आता 7 वर्षापूर्वी म्हणजे आईचं 7 वर्ष वय मागं जावं लागेल, मुलाचं 7 वर्ष मागं जावं लागेल. म्हणजे 7 दुनी 14, हे 52 वजा 14. 52 वजा 14 किती होईल? 12मधून 4 गेले 8 राहिले, 4मधून 1 गेले 3. 7 वर्षापूर्वी त्या दोघांच्या वयाची बेरीज किती होती? 38 वर्ष होती. किती? 38 वर्ष होती. मग आपल्याला या ठिकाणी आता काय करावं लागेल? 7 वर्षापूर्वी त्या दोघांच्या वयामध्ये फरक 22 वर्ष होता. कितीचा फरक होता? 22. मग 7 वर्षापूर्वी मुलाचे वय बरोबर x. 7 वर्षापूर्वी आईचे वय x अधिक 22. x अधिक 22. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, हे 7 वर्षापूर्वी ह्याचं किती होतं? x होतं. मग 7 वर्षानंतर किती होईल ह्याचं? 7 वर्षानंतर मुलाचे वय बरोबर 7 अधिक x. 7 अधिक x. 7 वर्षानंतर हे 7 वर्षापूर्वीचं आपण धरले म्हणून आजचे वय मुलाचे 7 वर्षानंतर नाही, आजचे आईचे वय बरोबर काय येईल? आईचं आजचं वय काय आहे? x अधिक हे 7 वर्षापूर्वी काय वय? x अधिक 22. मग त्याच्यात 7 मिसळा, x अधिक 29. 22मध्ये 7 मिसळलं 29 आलं. आलं का लक्षात? मग आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? यांच्या दोघांचं वय आजचं दिले. हे आजचं वय ह्याचं 7x, हे 7 अधिक x अधिक x आईचं वय x अधिक 29 बरोबर 52. आजचं वय हे दोघांचं मिळून. मग बेरीज करा. हे x किती झाले? 2x अधिक 29 आणि 7 किती झाले? 36 बरोबर 52. मग काय होईल? हे 2x बरोबर 52. हे 36 तिकडे जाऊन वजा झालं. मग हे 2x बरोबर 12मधून 6 गेले 6 राहिले, 4मधून 3 गेला 1. मग x बरोबर 16/2 म्हणजे 2 16. मग आपण काय केले? 7 वर्षापूर्वी मुलाचं वय किती धरलेलं आहे? x धरले म्हणून ही x ची किंमत काय आलं? 8. मुलाचे त्यावेळचे वय किती होतं? 8 वर्ष. किती होतं? 8 वर्ष होतं. आलं? चला, अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. पर्यायामध्ये आहे का? 8 आहे. 8 वर्ष पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, शमिका व सानिका यांच्या वयामध्ये 6 वर्षाचे अंतर आहे. 6 वर्षानंतरचे त्यांचे एकूण वय 42 वर्ष असेल तर आज सानिकाचे वय किती? पहा, शमिका आणि सानिका यांच्या वयामध्ये कितीचा फरक आहे? 6 वर्षाचा फरक आहे. मग आपण काय करू? अगोदर शमिका दिले, मग शमिका बरोबर x आणि सानिका बरोबर 6 वर्षाचं अंतर आहे म्हणजे x अधिक 6. हिचं x धरलं तर हिचं x अधिक 6, दोघांमध्ये फरक आहे. 6 वर्षानंतर त्यांचे वय हे 6 वर्षानंतर हे काय होईल वय? ही x सानिका शमिकाचं x अधिक 6 होईल आणि हिचं x अधिक 6 अधिक 6 म्हणजेच हे काय होईल? x अधिक 12 होईल. म्हणजेच हे काय होईल? x अधिक 12. मग
त्यांचे 6 वर्षानंतर एकूण वय 42 दिले, म्हणजे हे एक्स अधिक 6 अधिक एक्स अधिक 12 बरोबर 42. हे एक्स आणि हे एक्स किती झाले? 2x अधिक 18 बरोबर 42. मग 2x बरोबर 42. हे 18 तिकडे जाऊन काय होईल? वजा होईल. मग 2x बरोबर 12मधून 8 गेले 4 राहिले, 3मधून 1 गेला 2. मग हे 2x बरोबर 24. तर x बरोबर काय येईल? 24 भागिले 2 म्हणजेच x बरोबर 12 आहे. बे एक बे बे एक बे. मग या ठिकाणी आपण x कुणाचं धरलेलं आहे? शमिकाचं. आणि मग हे शमिका. तर हे शमिकाचं वय एकतर 12 असेल किंवा ह्याच्या 12 आणि 6 18 असेल. आणि सानिकाचं सुद्धा काय असेल? हे 18 वर्ष किंवा 12 वर्ष. 12 किंवा 18 हे ऑब्लिक. मग 12 किंवा 18 कुठं आहे? इथं आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आलं? चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 9 का आहे? अरुणा सुषमा यांच्या 7 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 39 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 39 वर्ष होती. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती? पहा. हे अरुणा अधिक सुषमा यांचे 7 वर्षापूर्वीचे वयाची बेरीज 39 वर्ष. किती आहे बेरीज? 39 वर्ष आहे. मग आजचे वय, आजपासून 7 वर्षापूर्वीचं आहे. आजचे वय दोघींचे, त्याची बेरीज करूत आपण. मग हे 39 अधिक अरुणाचं त्याच्यात 7 वर्ष, आजचं म्हणल्यावर सुषमा 7 वर्ष. अरुणा सुषमा यांच्या 7 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 39 आहे. मग आजची किती झाली? 7 आणि 7 14, 14 आणि 9 23ला 3, हातचे 2, 3 आणि 2 5. आजचं किती झालं त्यांचं? तर 53 वर्ष झालं. आजचं वय, आजच्या वयाची बेरीज बरोबर 53 वर्ष. पुढं काय म्हणते? 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज. 4 वर्षानंतर, एकदम सोपा प्रश्न आहे. 4 वर्षानंतर वयाची बेरीज. आता दोघीचं बी 4-4 वर्ष त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल. मग हे 53 होतं अधिक 4 अधिक 4. हे 4 आणि 4 8 आणि 3 11, हातचा 1 5 आणि 1 6, 61 वर्ष. तर 61 वर्ष इथं पर्यायामध्ये दिलेलं नाही, पण आपण तर काय केले? योग्य केलेलं आहे. 7 वर्षापूर्वी 39 वर्ष होतं. 7 वर्ष म्हणजे आजचं जर काढलं तर 39मध्ये दोघीची 7-7 वर्ष ॲड करावं लागेल. 53 वर्ष झालं. आणखी 4 वर्षानंतर म्हणल्यानंतर 4 आणि 4 8, 53मध्ये ॲड केले 61. पर्यायामध्ये नाही, 61 हे उत्तर येते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. श्रीनाथ ज्योतीपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. जेव्हा त्याच्या वयाची बेरीज 54 वर्ष होईल तेव्हा श्रीनाथचे वय काय? पहा, श्रीनाथ हा ज्योतीपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. पहा, आपण काय करू? श्रीनाथ ज्योतीपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. मग ज्योतीचे आजचे वय बरोबर x. मग श्रीनाथचे 8 वर्षांनी मोठा आहे म्हणजे x अधिक 8. श्रीनाथचे काय होईल? x अधिक 8. मग आपल्याला या ठिकाणी आता काय करावं लागेल? जेव्हा त्यांच्या वयाची बेरीज 54 वर्ष होईल, वयाची बेरीज किती? 54 वर्ष होईल, म्हणजे हे x अधिक 8 बरोबर 54. हे x किती झाले? 2x बरोबर 54. हे 8 तिकडे जाऊन वजा झालं. 2x बरोबर 54मधून 8 गेले 46 राहिले. x बरोबर हे 2 इकडं गुणिले होतं, इकडून भागिले झालं. x बरोबर किती आलं? 2 4 2 6. हे 23 वर्ष
आलं. कुणाचं आलं हे 23? हे ज्योती आहे इथं, हे ज्योतीचं किती आलं? 23 आलं. मग श्रीनाथचं किती येईल? हे 23 मध्ये 8 मिसळा, 23 आणि 8 31 वर्ष. 23 आणि 8 31. आपल्याला कुणाचं विचारले? श्रीनाथचं. 31 वर्ष. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 1 31 वर्ष. आलं. अशा पद्धतीने काढायचं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. रमा आणि रुद्रा यांचे एकूण वय 47 वर्षे आहे. 5 वर्षानंतर रुद्राचे वय 26 वर्ष होईल, तर रमाचे त्यावेळचे वय काय असेल? पहा, रमा आणि रुद्रा यांचे एकूण वय, हे रमा अधिक रुद्रा, दोघाचे वय किती आहे? 47 वर्ष. 5 वर्षानंतर रुद्राचे वय 26 होईल. 5 वर्षानंतर हे रमा अधिक रुद्रा बरोबर 47. 5 वर्षानंतर म्हणजे हे रमाचं 5 अधिक रुद्राचं 5 म्हणजे किती झालं? 47 मध्ये 5 मिसळलं 57 आलं. मग 5 वर्षानंतर रुद्राचं वय 26 आहे. ह्याचं किती आहे? 26 आहे 5 वर्षानंतर. ह्याचं आपल्याला काढायचे. मग हे x बरोबर 57, हे वजा तिकडे जाऊन 26 झाले. 7 मधून 6 गेले, 1 राहिला. 5 मधून 2 गेले, 1 राहिला. 31 वर्ष. हे कुणाचं? रमाचे वय बरोबर 31 वर्ष. रमाचं वय किती आलेलं दादा? 31 वर्ष आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 2 आलं. चला, 11 प्रश्न होते. या ठिकाणी 10 संपलेले आहेत. या ठिकाणी थांबू. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.